न्यूज सुपर वन, सत्याचा बुलंद आवाज। अशाच ताज्या महत्त्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राइब करा न्यूज सुपर वन। भारतीय जनता पार्टीच्या वतीने शिर्डी येथे राज्यस्तरीय महाअधिवेशन आयोजित करण्यात आले आहे। या अधिवेशनामध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे देखील उपस्थित राहणार आहेत। आरपीआय आठवले गटाचे कार्यकर्ते हे शिर्डीकडे केंद्रीय गृहमंत्री यांनी संसदेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी केलेल्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी काळे झेंडे घेऊन निघाले असता शहर पोलिसांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथून त्यांना ताब्यात घेतले आणि त्यांना पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आले। यावेळी आरपीआय आठवले गटाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली। केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी संसदेमध्ये बोलत असताना डॉक्टर साहेब आंबेडकरांबद्दल जे वक्तव्य केलं त्या वक्तव्याचा आम्ही निषेध केलेला आहे, करत आहोत। गृहमंत्री शिर्डीला आज येणार आहे, तर साहेब तुम्हाला आमची विनंती आहे की आम्ही त्यांना त्या ठिकाणी काळे झेंडे दाखवणार आहेत, तरी आम्हाला या ठिकाणी तुम्ही जाऊन द्यावं अशी तुम्हाला आम्ही विनंती करतो। आम्हाला त्या शिर्डीला जाऊन जोपर्यंत गृहमंत्री अमित शाह हे माफी मागत नाही तोपर्यंत आम्ही त्यांचा तीव्र शब्दात निषेध करणार। तर तुम्हाला विनंती आहे की आम्हाला त्या ठिकाणी जाऊन द्या। अमित शाह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुलिस को आगे करती है, अरे सरकार हमें डरती है, पुलिस को आगे करती है, सरकार हमें डरती है, पुलिस को आगे करती है। अमित शाहचा निषेधार्थ सरकार हमें डरती है, पुलिस को आगे करती है, अरे सरकार हमें डरती है, पुलिस को आगे करती है, अरे सरकार हमें डरती है। अमित शाह राजीनामा द्या, अमित शाह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जोपर्यंत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे आंबेडकरी अनुयायांची माफी मागत नाही तोपर्यंत देशभर असे निषेध चालूच राहतील असे आंदोलकांनी यावेळी बोलताना सांगितले। ठरल्याप्रमाणे आम्ही 4 दिवसापूर्वीच पोलिसांना आम्ही निवेदन दिले होते। अमित शाह आदेशासाठी शिर्डीला येणार आहेत, आम्ही त्यांना शिर्डीला जाऊन काळे झेंडे दाखवणार आहोत। आम्ही त्या ठरल्याप्रमाणे आम्ही सर्व आरपीआयचे कार्यकर्ते नेते आम्ही बाबासाहेब पुतळ्यापाशी जमलो आणि आम्ही बाबासाहेब पुतळा हार घालून आम्ही शिर्डीला अमित शहाना काळे झेंडे दाखवत निघालो असता अचानक पोलिसांनी येऊन आम्हाला ताब्यात घेतलं। म्हणजे खऱ्या अर्थाने आमचे जे संविधानाने जे आम्हाला जे आंदोलन करण्याचा हक्क दिलेला आहे तो हक्कच आमचा या ठिकाणी हिरवून घेण्यात आला आणि आम्हाला पोलिसांनी ताब्यात या ठिकाणी घेतलेले। पण तरी पण आम्ही आज ना उद्यानंतर कधी आम्ही त्याला काळे झेंडे दाखवण्याशिवाय राहणार नाही। भारताचे गृहमंत्री अमित शाह यांनी जे बेताल वक्तव्य केलं होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरोधामध्ये, त्या संदर्भामध्ये आज आम्ही त्यांना शिर्डीमध्ये ते येणार होते, त्यांना काळा झेंडा दाखवणे हे आमचा आंदोलनाचा प्रथम भाग होता। सरकार हमसे डरती है, पुलिस को आगे करती है। जय भीम, जय भारत, जय संविधान। एक 4-5 दिवसापूर्वीच आम्ही श्रीरामपूरच्या प्रशासनाला आणि शिर्डीच्या प्रशासनाला आम्ही एक प्रत दिली का अमित शाह येत्या 12 तारखेला शिर्डीमध्ये येणार आहे। त्या अनुषंगाने आम्ही त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही त्याला काळे झेंडे दाखवणार होतो आणि आम्ही शिर्डीला जाणार आहे। पण त्याच्या आधी आम्हाला पोलीस प्रशासनाने ताब्यात घेतलं। हे आमच्यावर फार मोठा अन्याय आहे आमच्या दलितांवर, कारण आम्हाला जे संविधानाने आम्हाला मार्ग दाखवले आंदोलन करण्याचा आणि त्या बाबासाहेबांच्या विरोधामध्ये जो अमित शाह बोललेला आहे त्याचा आम्हाला भाषण म्हणजे पार पुढे द्यायचं नव्हतं। आम्हाला त्याला काळे झेंडे करून तिथून त्याला आम्हाला गो बॅक करायचं होतं, पण त्याच्या आधी आम्हाला पोलीस प्रशासनाने आम्हाला ताब्यात घेतलं। या प्रसंगी आरपीआय आठवले गटाचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन, तालुका अध्यक्ष सुनील शिरसाट, रिपाई नेते मोहन आव्हाड, जिल्हा उपाध्यक्ष सुरेश जगताप, योगेश बनसोडे, मनोज काळे, अंतोन शेळके, संजय बोरगे, सोनू राठोड, अजय शिंदे
आदींसह इतर कार्यकर्ते उपस्थित होते. न्यूज सुपर 1 साठी दीपक कदम, श्रीरामपूर.